हरिओम. माझं नाव अंकित सिंह आचरेकर, वाशी उपासना केंद्र. मी बापूंकडे 2010पासून येतो आहे. असे छोटे मोठे अनुभव तर बरेचसे आले, मोठे पण अनुभव आले. शेवटी आयुष्याचे अनुभवच आहे बापूचं. बाकी त्याच्यामधला एक मी अनुभव शेअर करण्यासाठी असा इच्छितो की वयाच्या 1-1.5 वर्षाच्या आसपास असेल तेव्हा ताप आला होता छोटासा, आणि तापामध्ये मला फिट येत होती. फिट आली होती फर्स्ट टाईम, आणि फिट आली त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडनं आईवडिलांनी सगळ्या गोष्टी झाल्या, आणि मग सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता ह्याला फिट तर येतीलच, ह्याला सांभाळावं लागेल सगळ्या गोष्टींसाठी. फिट सारखे सारखे येत राहतील. ह्याचं डोकं जरासं कमजोर असेल, म्हणजे जेणेकरून अभ्यासात बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तो थोडासा स्लो असेल. बाकी अदरवाईज तो व्यवस्थित असेल, पण त्याच्यामध्ये फिट येणारच, ह्याला सांभाळावं लागेल सगळ्या गोष्टींमध्ये. असं करता करता माझी आई 1999पासून बापू भक्त झाली आहे, आणि बापू कार्यात ती आता अजूनही सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये आईचं कसं असायचं, सेवेला सुरुवातीला अशी असायची, जेव्हा फर्स्ट शिफ्टपासून ते सेकंड शिफ्ट वगैरे काही नसायची. फर्स्ट शिफ्ट सुरू झाली का ती जनरल शिफ्टच जोपर्यंत रात्री संपत नाही तोपर्यंत. गुरुपौर्णिमा असू दे किंवा बाकीची सेवा असू दे, ते सगळ्या याच्यामध्ये आई सेवेला असायची. वडील आम्हाला दर्शनाला घेऊन जायचे. मी एक होतो आणि माझ्या पाठी एक भाऊ आहे. दोघांना सेवेला, आम्हाला दर्शनाला घेऊन जायचे. आई सेवेला असल्यामुळे आम्ही तिघंजणं दर्शनाला जायचो, आणि तिघं दर्शन जायचो. प्रत्येक टायमाला मला असं उत्सवामध्ये काहीतरी चक्कर येणे, फिट येणे असं व्हायचंच. बारका भाऊ हाताने चालत आणि मला उचलून वडील घ्यायचे प्रत्येक टायमाला. पण दर्शन मात्र आम्ही घ्यायचोच तिघंजणं. पण दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर यायचो, आणि त्याच्यानंतर असं नंतर आई विचारायची की हा उचलून ह्याला का घेतलायत करून, तर म्हणायचे की चक्कर येऊन पडलेत करून. असं करता 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 बापू जेव्हा उदी द्यायला सुरुवात केली होती, बापू स्वतःच्या हाताने उदी द्यायची गुरुक्षेत्रमध्ये. आणि त्या टायमाला आम्हाला एक नंबर भेटला होता की आईने नंबर लावला होता हरिगुरूमध्ये. तिघांचे नंबर होते. आणि मग एक दिवस आला आणि बापूंची उदी घ्यायची म्हणून आम्ही तिघं पण गेलो. आणि उदीमध्ये लाईनीत उभे असताना गुरुक्षेत्रमध्येच पाठीमागची जी टाकी आहे त्या टाकीवरती मी उभा कोसळलो तर तिकडेच मला फिट आली होती. डॉक्टरांनी तिकडे जे डॉक्टर्स होते त्या लोकांनी मला चेकअप केलं, सगळ्या गोष्टी केल्या वगैरे, आणि मी परत बरा झालो. आणि थोड्या वेळाने मला बापूंनी उदी दिली, उदी घेतली हातावरती आणि बाहेर आलो. त्या क्षणापासून जो आजपर्यंत, आज मला 31वं वर्ष चालू आहे. 31व्या वर्षात माझी जी फिट होती, जे मला चक्कर येत होतं, ते सगळं बापूंनी घालून टाकलेलं आहे, आणि अख्ख्या आयुष्याचे चक्रच बदलून टाकलेले आहेत. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.